नमस्कार प्रेक्षकांनो, चला तुम्हाला पण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात खायचा असेल तर तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला अगदी 100 लोकांचा मसाले भात कसा बनवायचा आहे हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप आणि मेजरमेंटने। तर चला बघूया रेसिपी। इथे मी प्रिपरेशन स्टार्ट केलेला आहे, बघा आपलं व्हेजिटेबल वगैरे कटिंग चालू झालेलं आहे। आपल्याला सर्वप्रथम आपले व्हेजिटेबल्स कापून घ्यायचे आहे। आता मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं। आपल्याला मोठं पातेलं वापरायचं आहे इथे, ज्याच्यामध्ये आपण 100 लोकांचा मसाले भात आरामशीर बनवूया। त्यामध्ये ॲड करत आहे मी आता आपलं तेल मी 1 ते 1.5 किलोच्या प्रमाणात वापरत आहे। तुम्ही 1 लिटर आणि वरती अजून 300 ग्राम तेल यूज करू शकतात प्रॉपर मेजरमेंटने। आता आपल्याला तेल व्यवस्थित तापायला ठेवायचं आहे। प्रॉपर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकले आहे मी। सर्वप्रथम तमालपत्र ॲड केलेले आहे 8 ते 10, दालचिनी आणि त्याच्यानंतर लवंग, काळी मिरी, इलायची देखील आपल्याला थोड्या थोड्या ॲड करून द्यायच्या आहे। आपले खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये तडतडायला लागले की त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू। त्यानंतर आता मी त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे थोडासा। कढीपत्ता देखील मस्त आपल्याला तडतडू द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मसाले भातला मस्त असा फ्लेवर येईल। आता मी टाकली आहे अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मस्त सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। मस्त आपले अद्रक लसूणची पेस्ट फ्राय झालेली आहे। आता आपण ह्या पॉइंटला आपले कट केलेले व्हेजिटेबल्स टाकून घेऊया। इथे मी 1 किलो कांदा, 1 किलो बटाटे, अर्धा किलो टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा किलो शिमला मिरची। सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आणि तेलामध्ये मस्त व्हेजिटेबल्स आपले फ्राय करून घेऊया। त्यानंतर आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक 12 ते 15 उभ्या चिरून। त्याच्यानंतर 1 पावच्या प्रमाणात गाजर आणि अर्धा किलो तोंडली उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत। त्या पण आपण आपल्या व्हेजिटेबल सोबत ॲड करून घेऊया। आणि त्याच्यानंतर मीडियम साईजचे 3 फ्लावर आणि अर्धा किलो घेवडा देखील मी कट करून घेतलेला आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आणि आपले व्हेजिटेबल्स मस्त असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे मी टाकत आहे आपले हिरवे वटाणे। मी ते वटाणे थोडे कमी शिजल्यामुळे 1 शिट्टी मध्ये वाफवून घेतलेले आहेत। तुम्ही फ्रोझन वटाणे देखील यूज करू शकतात। मस्त व्हेजिटेबल्स आता आपण परतून घेऊया। त्यानंतर आता आपण व्हेजिटेबल परतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकूया। इथे मी भाजीच्या चमच्याने 4 चमचा मीठ ॲड करत आहे, म्हणजे तुम्ही 300 ग्रामच्या आसपास मीठ ह्याच्यामध्ये टाकू शकतात योग्य प्रमाणात। मीठ टाकल्यानंतर अजून एकदा आपण व्हेजिटेबल्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
मी जिरं टाकायचं आधी विसरली होती तेलात, त्यामुळे आता मी वरतून थोडं जिरं ॲड करते. मसाल्यांमध्ये मी इथे मिरची पावडर सर्वप्रथम टाकत आहे. भाजीच्या चमचेने तीन चमचे मिरची पावडर मी इथे ॲड करत आहे. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला ॲड केला आहे. 1 चमचा काळा मसाला ॲड केलेला आहे. 1 चमचा एव्हरेस्ट मसाला आणि 1 चमचा धनेपूड आणि त्याच्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला घेऊ शकतात. 10 वाले मी इथे 3 पॅकेट वापरत आहे. तुम्ही देखील 3 ते 4 पॅकेट इथे यूज करू शकतात. त्यानंतर आपले मसाले मस्त असं आपल्याला व्हेजिटेबल्समध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता आपण व्हेजिटेबल्समध्ये टाकूया पाणी. तांदळाच्या प्रमाणात आपल्याला पाणी यूज करायचं आहे. मी इथे 7 किलो तांदूळ वापरणार आहे. तर तुम्ही 10 ते 12 लिटरच्या आसपास पाणी वापरू शकतात. वरतून मी पाण्यात टाकत आहे कस्तुरी मेथी. आता आपल्याला पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करणार आहोत. हे बघा मस्त आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ वापरायचे आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकतात. बासमती राईस वापरू शकतात, जीरा राईस वापरू शकतात. जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही इथे वापरू शकतात. फक्त तुम्ही तांदळाच्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे. मी इथे बासमती राईस आणि साधा राईस मिक्स करून यूज करत आहे. तांदूळ टाकल्यानंतर मस्त पाण्यामध्ये तांदूळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त हिरवीगार वरतून कोथिंबीर टाकायची आहे. आणि मस्त पाण्याला आपल्याला आता उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे चव कशी झालेली आहे. एकदम मस्त आणि परफेक्ट टेस्ट आलेली आहे आपल्या मसाले भाताच्या पाण्याला. तुम्ही योग्य प्रमाणात सगळं टाकायचं आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ वगैरे शेवटी ॲडजस्ट करू शकतात. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण त्यावरती भाताला झाकून ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी भात शिजायला ठेवायचा आहे. हे बघा 10-15 मिनिटानंतर आपल्याला वरचं झाकण किंवा तुम्ही जे पण ठेवलेले असेल ते काढून बघायचं आहे आणि एक वेळा आपल्याला व्यवस्थित भात मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. अगदी 20 मिनिटात हा मसाले भात शिजून तयार होऊन जातो.
मसाले भात शिजला की आपल्याला थोड्या वेळ त्याच्यावर झाकून वाफेमध्ये देखील त्याला ठेवायचं आहे आणि शेवटी मस्त हिरवीगार कोथिंबीर करून त्याच्यावर गार्निशिंग करायची आहे. मस्त आपला झणझणीत मसाले भात तयार आहे.